निवडणूक प्रचारसभा संपल्या, मतदान झालं की नंतर काय होईल माहिती आहे का? चला बघूया. गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की जसं माझं कुळ नष्ट झालं तसं तुझं सुद्धा होईल. नंतर यदुवंशी समाप्त होत गेले. बलरामने समाधी घेतली. श्रीकृष्ण देव एकांतवासमध्ये बासरीच्या धूनमध्ये मग्न असतानाच त्यांना एक बाण लागला. तो बाण ज्या व्यक्तीने, भील नावाच्या व्यक्तीने मारला, तो आला आणि क्षमायाचना करू लागला. श्रीकृष्ण देवानी सांगितलं की श्रीरामाच्या अवतारामध्ये मी कपट करून बालीचा वध केला होता. तो बाली म्हणजे तू होता. त्यामुळे आता हे बॅलन्स आउट झाला. आपला हिशोब बरोबर झाला. त्यामुळे दुःख दुःख करण्याची गरज नाहीये. श्रीकृष्ण गेल्याचं माहीत झाल्यावर पांडव फार अस्वस्थ झाले. पांडवांनी निर्णय केला की परीक्षितला राज्यकारभार द्यायचा आणि आपण स्वर्गमार्गे जायचं. ते निघाले. त्यांच्यासोबत एक श्वान पण निघाला. महादेवाने स्वर्गाचा रस्ता पांडवांना दाखवला. जेव्हा स्वर्गदारावर पोहोचले पांडव, तेव्हा कळलं की तो श्वान दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः यमदेव आहेत. आणि मग स्वर्गाचं दार उघडलं गेलं. स्वर्गदार उघडल्यानंतर स्वागत कोणी केलं माहिती आहे का? दुर्योधन. म्हणजे सिंहासनावरून खाली उतरला आणि पांडवांचं स्वागत केलं. जर उद्या एकमेकांचे विरोधी असणारे एकमेकांचं स्वागत करतील तर आपल्याला नवल वाटायला नको. जय महाराष्ट्र. श्रीकृष्णाय नमः. जय श्रीकृष्ण.